आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळतंय। समोरच्या बाजूला आपण पाहू शकतो की या ठिकाणी दंगल नियंत्रण पथक हे त्यांच्याकडून सुद्धा मोठ्या प्रमाणावरती सुरक्षा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा जे आंदोलक आणि पोलीस आमने सामने आल्याचं चित्र सध्या दिल्लीच्या रस्त्यांवरती पाहायला मिळतंय। खरं तर थोड्याच वेळापूर्वी दिल्लीच्या रस्त्यांवरती आंदोलकांवरती अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या होत्या, त्याबरोबरच लाठीचार्ज करण्यात आला होता। कारण की जे आंदोलक आहेत ते जंतर मंतर पासून संसद भवनच्या दिशेने त्यांनी मोर्चा घेऊन निघालेले होते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा मोर्चा संसद भवनच्या जवळ जात असतानाच पोलिसांनी अडवला आणि त्याच ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। आंदोलकांवरती मोठ्या प्रमाणावरती जे काय आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आणि त्यावर त्याच फोटोकडे बघून सध्या हे सगळे आंदोलक आहेत ते चोर 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 असं ओरडत असल्याचं पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीने या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे, हे आंदोलन संसद भवनच्या दिशेने निघालेलं होतं आणि हेच आंदोलन पोलिसांनी अडवलं। या आंदोलनाला पोलिसांनी अडवल्यानंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, आंदोलकांवरती अक्षरशः लाठी चार्ज करण्यात आला आणि त्यामध्ये अनेक आंदोलक जखमी सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर पुन्हा एकदा हे आंदोलक आणि पोलीस आमने सामने आल्याचं चित्र सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे। हे सगळे आंदोलक आहेत ते या ठिकाणी वंदे मातरमचा नारा देत आहेत, मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करतात। इन्कलाबाद इन्कलाबाद जिंदाबादच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे दिल्लीचे रस्ते आहेत ते घोषणांनी दणाणून सोडले गेले असल्याचं एकंदरीत चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्या अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येते। जय भीमचा नारा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती या विद्यार्थ्यांकडून दिला जातोय आणि सध्या जर आपण पाहिलं तर पोलीस विरुद्ध आंदोलक आमने सामने आल्याचं एकंदरीत चित्र सध्या दिल्लीच्या डाक रोड रस्त्यावरती पाहायला मिळतंय। हाच रोड आहे जो इंडिया गेटच्या दिशेने जातोय। याच रोडवरती सध्या दोन्ही पोलीस आणि आंदोलक आमने सामने आल्याचं एकंदरीत चित्र आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा केला होता, त्यानंतर हे आंदोलन आणखीनच चिघळण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। आंदोलक मोठ्या प्रमाणावरती आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळते। खरं तर मुद्दा शिक्षणाच्या धोरणामध्ये दुरुस्तीचा आहे, सुधारणेचा आहे। मात्र शिक्षणाच्या धोरणातली दुरुस्ती सोडून ज्या पद्धतीने या युवकांवरती, तरुणांवरती, आंदोलनकर्त्यांवरती ज्या पद्धतीने अश्रुधुराचा मारा करण्यात आला, त्यानंतर हे आंदोलन या ठिकाणी हे आंदोलक मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचं एकंदरीत चित्र सध्या पाहायला मिळत आहे।